आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, त्याचबरोबर हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर, रायगड या जागांचा समावेश। शिरूरच्या मांडवगण फराटा इथं अजित पवार यांची सभा। अजित पवार यांच्या सभेची जोरदार तयारी। आजच्या सभेतून अजित पवार अमोल कोल्हेंना लक्ष्य करण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज वाशिम दौऱ्यावर। बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भावना गवळी यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा। पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मैदानात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस। रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये भाजपचाच खासदार झाला पाहिजे। लोकसभेच्या बदल्यामध्ये रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार। भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक। चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। बैठकीमध्ये बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या मतदारसंघांचा समावेश। सुप्रिया सुळेंसोबत महाविकास आघाडीच्या मेळाव्याला संग्राम थोपटे यांची उपस्थिती। पुढील काळामध्ये महाविकास आघाडीसोबतच काम करणार असल्याचं थोपटे यांचं स्पष्टीकरण। बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच बारामती लोकसभेमध्ये यंदा बाजी मारणार। चित्रा वाघ यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द। भाजपच्या युवा संमेलनाला आता स्मृती इराणी संबोधित करणार। दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांमुळे नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द। आज नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय महासंमेलन। फडणवीस आणि बावनकुळेंची देखील उपस्थिती राहणार। स्मृती इराणी युवा संमेलनाला संबोधित करणार। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी। तेलंगणाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी नांदेड विमानतळावर उतरणार। अशोक चव्हाण हे देखील मोदींची भेट घेणार। राज्यसभा उमेदवारीनंतर चव्हाण मोदींचे आभार व्यक्त करणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर। तेलंगणाला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी नागपूर विमानतळावर देखील येणार। नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत मोदी संवाद साधणार। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सागर पार्क मैदानावर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलन कार्यक्रम। सभेची देखील जोरदार तयारी। राजन साळवी यांच्या कुटुंबियांना आज एसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावण्याचे आदेश। आज साळवी यांचं कुटुंब जबाब नोंदवणार। अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवी यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीतील संतप्त महिलांचा घेराव। वन परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक। 18 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण। समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार। भरवीर ते इगतपुरीचा 25 किलोमीटर टप्प्याचं काम पूर्ण। 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे यापूर्वीच सुरू। नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आजचा 8वा दिवस। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज पुन्हा एकदा बैठक। चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। पुणे शहरामध्ये जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री। पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरांमधून पुण्यामध्ये येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसांचा निर्णय। कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापुरा विभागादरम्यान ब्लॉक। नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 12 तारखेला नंदुरबारमध्ये दाखल होणार। 17 मार्चला दादरमधील चैत्यभूमीवर न्याय यात्रेचा समारोप। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांची पालघरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। 14 मार्चला राहुल गांधींचा मोखाडा तालुक्यामध्ये मुक्काम। आदिवासींशी संवाद साधणार। तर दुसऱ्या दिवशी जव्हार, विक्रमगड, वाडा या ठिकाणी यात्रा पोहोचणार। पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये नीचांकी पाणीसाठा। पाणीकपातीबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता। नाशिकच्या मालेगावमध्ये दुष्काळाच्या झळा। 23 टँकरनं शहरामध्ये पाणीपुरवठा। कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट। मुंबईच्या जे रुग्णालयातील नवीन विभागाचा आज लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित राहणार।
पुणे पीएमपीएमएलच्या रातराणी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। 6 महिन्यामध्ये रातराणी बस सेवेच्या जवळपास 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतला। सीएसएमटीमधील स्वच्छतागृहाचा प्रवाशांना विनाशुल्क वापर करता येणार। डीमार्ट फाउंडेशनला स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचं काम। भंडारा जिल्ह्यातील 1156 मतदान केंद्रांवर आता पाळणाघराची देखील सुविधा। जिल्हा प्रशासनाकडून महिलांसाठी विशेष नियोजन। वर्ध्यामध्ये भाजपच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतल मंगल कार्यालयामध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। सातारामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या। जिल्हा पदवीधर सेलच्या उपाध्यक्षपदी संजय पानवल आणि पाटण तालुका कार्याध्यक्षपदी राहुल कचरे यांची नियुक्ती। बुलढाण्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची मागणी। पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। कोथिंबीर मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरात आता घट, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। देशात गहू उत्पादनाचा आलेख चढता। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गव्हाचं उत्पादन 1140 लाख टनवर जाण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज। कल्याणमधील सिटी पार्कच्या मुद्द्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक। तिकिटांसाठी 1 ते 1.5 तास जात असल्यानं नागरिकांचा गोंधळ। आंदोलन करत तिकिटांशिवायच प्रवेश दिला। अमरावतीमध्ये बांधकाम कामगारांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ। धामणगाव, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर या परिसरातील 500 कामगारांना स्वयंपाक उपयोगी साहित्याचं वितरण। परभणीमध्ये गायरान जमीनधारकांचं मागील 5 दिवसापासून आंदोलन सुरू। एका आंदोलकाची तब्येत खालावली। विविध मागण्यांवरून ग्रामस्थ आक्रमक। नाशिकच्या येवल्यामध्ये बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्राचं लोकार्पण। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रुपये खर्च करून केंद्र उभारण्यात आलं। बुलढाण्यामध्ये डाक विभागाच्या 6 विशेष कव्हरचं अनावरण संपन्न। ऐतिहासिक, पर्यटक आणि धार्मिक स्थळाच्या संकल्पनेवर आधारित 6 विशेष कव्हर। खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अनावरण। गोंदिया आगाराला 43 शिवाई बस मिळणार। प्रदूषणविरहित आणि पर्यावरणपूरक शहरासाठी शिवाई बसेस सुरू करण्याचा परिवहन विभागाचा निर्णय।